स्वामी समर्थ सर्वांना. मी मनीषा निलेश चौधरी स्वामी चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. मी आज तुम्हाला गुरुपौर्णिमा निमित्त काही सेवा सांगणार आहे, जे आपल्याला आवर्जून करायचे आहेत. आपण काय करत असतो, खूप अशी सेवा करत असतो, पण कारण काय, कारण आपण फक्त स्वार्थासाठी सेवा करत असतो. जी पण सेवा करणार संकल्प व्यक्त करतो, मला माझं स्वतःचं घर व्हावं, मला जॉब मिळावा, माझे अडकलेले पैसे मला परत मिळावे, यासाठी आपण सेवा करत असतो. कोणी 21 दिवसाची करतं, कोणी 51 दिवसाची करतं, कोणी 108 दिवसाची करत असतं. पण आपण सारखी सारखी सेवा आपल्या स्वतःसाठीच करायची का? आपला प्रत्येक सेवेमध्ये फक्त स्वार्थच असतो. आपण आपल्या गुरूंसाठी, आपल्या माऊलींसाठी सेवा कधीच करत नाही. म्हणून आपली गुरुपौर्णिमा जेव्हा येते, गुरुपौर्णिमा आपल्यासाठी सणच असतो. म्हणून ह्या गुरुपौर्णिमेला फक्त आणि फक्त आपल्या स्वामी माऊलींसाठी सेवा करायची. म्हणजे काय, तर आपल्या स्वामींची कृपा आपल्यावर असावी, आपल्याला त्यांचा आशीर्वाद भरभरून मिळावं, त्यांचं प्रेम मिळावं, आपण त्यांच्या सहवासात राहावं, हेच आपली इच्छा असावी. कारण आपण फक्त स्वार्थासाठी सेवा न करता फक्त आणि फक्त महाराजांसाठी सेवा करायची. कारण जेव्हा आपली आई असते, जेव्हा आपण काही तिच्यासाठी जर थोडं काम केलं, तर आपल्याला कसं ती नकळत काही पण वस्तू देऊन देते, जे आपल्याला हवी असते. जसं आपल्या गुरु माऊलींचं असतं, आपण त्यांची फक्त सेवा करायची, त्यांच्यासाठी संकल्पयुक्त नाही, कोणताही स्वार्थ न ठेवता फक्त आपल्या स्वामी माऊलींसाठी सेवा करायची. आणि जेव्हा आपण त्यांच्याचसाठी सेवा करत असतो, तेव्हा माऊली आपल्याला नकळत अशी वस्तू देतात जी आपल्यालाच हवी असते. आपण ते माऊलींजवळ मागतही नाही, पण तरी ते आपल्याला देतात. का? कारण आपण फक्त निस्वार्थीपणे त्यांची सेवा करत असतो. तर आपण ह्या गुरुपौर्णिमा निमित्त मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे आणि सेवा सांगणार आहे, की कोणती सेवा आपल्याला करायची आहे, जी खूप आणि खूप फलदायी आहे. आपल्याला काय करायचं आहे, की फक्त माऊलींची सेवा करायची. जेव्हा जेव्हा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल, तो गुरुपौर्णिमापर्यंत जरी पोहोचला तरी तुम्ही सेवा करायची. मग तुम्ही काय म्हणणार, की 5 दिवस बाकी, 2 दिवस बाकी, मग मी सेवा कशी करणार, असं मनात काही शंका आणायची नाही. आपल्याला सेवा आपल्या माऊलींसाठी करायची आहे. तर तुम्हाला कोणती सेवा करायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात आधी महाराजांचं नामस्मरण. नामस्मरणामध्ये खूप अशी ताकद असते. तर आपल्या माऊलींची सगळ्यात आवडती सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ मंत्र जाप करायचा. तर किती करायचा, तर आज जर तुम्ही 11 दिवस केला तर इथून भरपूर वेळ आहे तुम्हाला. आपले 10 जुलैला गुरुपौर्णिमा आहे, तर तुम्ही 11 दिवस करू शकता, 7 दिवस करू शकता, किंवा 5 दिवस. जर नाहीच जमलं, तुमच्याकडून शक्य झालं, तर गुरुपौर्णिमाच्या दिवशी तरी तुम्ही 11 माळी जप महाराजांचा नक्कीच करा. जर तुमची इच्छा असेल, की मला फक्त माऊलींसाठी ही सेवा करायची, तर तुम्ही 11 दिवसाचं अनुष्ठान करू शकता. आणि दुसरी सेवा तुम्हाला मी सांगणार आहे, श्री स्वामी चरित्र सारामृत. याचं काय, 11 आपण पारायण करू शकतो, किंवा 5 पारायण करायचे, किंवा 7 करायचे. जर नाही जमलं तर गुरुपौर्णिमाच्या दिवशी एक पारायण तरी करायचं. 1 ते 21 अध्याय आपल्याला वाचायचे आहेत. पण शक्य झालं तर जेवढी जास्त झाली ना, तेवढी सेवा करायची. तुमच्याकडून 2 पारायण होत, 3 होत, 5 होत, 7, जेवढे झाले ना तेवढे करायचे. कारण आपण ही सेवा आपल्या माऊलींसाठी करतोय, स्वार्थासाठी नाही, निस्वार्थपणे सेवा करायची. आणि आता मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची सेवा सांगणार आहे, ती म्हणजे आहे तारक मंत्र. तारक मंत्र आपला या माऊलीने आपल्यासाठीच बनवलेला आहे, त्यांच्या भक्तांसाठी. जेव्हा जेव्हा बी त्यांच्यावर संकट येतात ना, तेव्हा महाराज आपल्या पाठीशी उभे राहतात. आणि नकळत असं काही आपल्याला देऊन जातात, ते आपल्याला कळत नाही. कारण आपल्यावर जेव्हा संकट येतं, तेव्हा महाराज आपल्या सोबत असतात, नेहमी पाठीशी असतात. म्हणून हा तारक मंत्र खूप प्रभावी आहे. म्हणून काय करायचं, तर 11 दिवसाचं अनुष्ठान करायचं. तारक मंत्राचं 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचं आहे. तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा करू शकता, सकाळ, संध्याकाळ, दुपार. कारण आपल्याला काय, आपल्या माऊलींसाठी सेवा करायची आहे. तर 11 वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे. तारक मंत्र तुम्ही जर नाहीच झालं तर मग 1 वेळेस तरी म्हणू शकता. कारण शक्य नाही ना कोणाकोणाला 11 वेळेस म्हणायचं. कारण 11 वेळेस माळ जप करायची, किंवा 11 पारायण स्वामीचरित्र सारामृतचे करायचे. तर तुमच्याकडून 1 वेळेस जरी झालं ना तरी करा, पण नक्की करा. आणि अजून एक सेवा मी तुम्हाला सांगणार आहे, ती खूप छान आहे. तिचे एवढे छान बोल आहे, शब्द पण खूप छान आहेत. ती सेवा मला खूप आवडते आणि मी तर करतेच नेहमी. आणि ते म्हणजे सेवा आहे स्वामी अष्टक. तुम्ही एकदा तरी स्वामी अष्टक वाचा, ऐका. मी आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे. खूप छान वाटतं ऐकायला आणि खूप मस्त आहेत. एक आई जशी आपल्या लेकरांजवळ जसं सांगत असते आपल्याला, तसं आपण एखादी मुलगा किंवा मुलगा पण असतो ना, की सारखं सारखं सांगत असतो आईला.
की आई तू कोण आहे, काय करतेस, माझ्यासाठी तू काय करते, किती धडपड करते, या सगळे शब्द हे सगळे बोल त्या स्वामी अष्टक मध्ये आहेत. तुम्हाला वाचता वाचता ना खूप असे अनुभव पण येतील आणि मनाला एवढी शांती वाटते ना खूपच. तर मग तुम्ही काय करा, स्वामी अष्टक नक्की वाचा. आता आपल्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर तुमच्याकडून या सगळ्या सेवा करणं नाही शक्य झाले तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करा. काय करणार आहात तर फक्त स्वामी चरित्र सारामृत जरी वाचलं तरी पण चालेल किंवा 11 माळी जप केला तरी पण चालेल. जर नाही शक्य झालं तर एक माळ तरी करायची, कारण आपला गुरूंचा वार आहे, गुरुवार आपली गुरुपौर्णिमा आहे आणि आपण आपल्या गुरूंसाठी ही सेवा खूप करणं महत्वाचे आहे. आपण सारखं सारखं त्यांना मागत असतो आपण, पण आपल्याला ते नकळत देतच असतात. आपण जे नाही मागितलं ते पण देतात, आपलं जेवढं मागितलं त्याच्यापेक्षा जास्त देतात. मग आपण आपल्या स्वामींसाठी एवढं पण नाही करत का? म्हणून म्हणते, तुम्हाला आवर्जून सांगते की तुम्ही महाराजांची सेवा नक्की करा. सग तुम्ही पूर्ण जग फिरले तरी तुम्हाला जी मनाला जी शांती मिळते ना ते कुठंच मिळणार नाही. ते फक्त एकच ठिकाण आहे, आपल्या माऊलींचं जे मठ असतो ना त्या मठामध्ये जायचं, बसायचं, थोडा वेळ सेवा करायची. आपल्या महाराजांजवळ जेव्हा जातो ना आपण तेव्हा खूप मनाला शांती मिळते. म्हणून आपल्याला एक असा संकल्प करायचा की मी माऊली माझं या पुढच्या गुरुपौर्णिमापर्यंत तुमची सेवा जेवढी होईल माझ्याकडून तेवढं तुम्ही करून घ्या. हा संकल्प तुम्ही करू शकता, कारण माऊलींची सेवा करून घेणं हे माऊली आपल्याकडून करत असतात. आपण कोणी नाही त्यांना देणार किंवा आपण सेवा करणार, आपल्या हातून सेवा करून घेणं किंवा कोणतंही काम करून घेणं हे सगळं आपले स्वामी माऊली करत असतात. स्वामींची नित्य सेवा कशी करायची याचा पण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही आवर्जून बघा. छोट्या छोट्या सेवा मी आपल्या चॅनलवर टाकत असते, पण तुम्ही त्या सेवा बघा आणि सेवा करा. त्या सेवेमध्ये खूप असं फळ मिळतं आपल्याला आणि महाराजांची सेवा घडत असते आपल्या हातून. मुलांना पण सांगा, आपण पण करायची. गुरुपौर्णिमा निमित्त सेवेची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.